नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर मी आज तुमच्यासाठी असाच एक छान व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आपल्या आता नवरात्र सुरू होते, आपली शारदीय नवरात्र. तर नवरात्रीमध्ये आपण जेवढी होईल एवढी आपण नाही का देवीची सेवा करत असतोय. तर देवीची सेवा करण्यासाठी देवीला कोणत्या कोणत्या वस्तू प्रिय आहेत नाही का, देवीला कोणत्या कोणत्या वस्तू आवडतात, तर त्या वस्तूंची आपण नाही का म्हणजे आत्तापासून थोडी खरेदी करायची. आणि नसेलच तुमच्या घरामध्ये असेल किंवा आपल्याला नाही जमलं घ्यायचं तरीही आपण सेवा तर करणारच आहोत. तर आपल्याला काय काय पाहिजे आहे नाही का, म्हणजे कोणत्या कोणत्या वस्तूची आपण सेवा करायची आहे. तर आपल्याला घरामध्ये नाही का सगळ्यांचे श्रीयंत्र तर असतेच. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आत्ता ह्या 9 दिवसामध्ये नाही का तुम्ही आत्ता ह्या खरेदी करू शकता. कारण आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा किंवा आपल्या देवीची सेवा करण्यासाठी आपल्याला श्रीयंत्र नाही का, श्रीयंत्र पाहिजेत. कारण श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करत असतो. तर त्यासाठी आपल्याला श्रीयंत्र पाहिजे. आणि श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असं नाही का, अतिशय प्रिय असं आहे. आणि नंतर ना श्रीयंत्र नाही का, हे बघा माझ्या घरी आहे हे श्रीयंत्र. माझ्याकडे काय फारसं असं मोठं नाही आहे, छोटंच आहे हे. तर तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठंही घेऊ शकता. तुमची जशी नाही का आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या जसं नाही का तुमची जशी परिस्थिती असेल त्याच्यानुसार घ्या. तर मी तेव्हाच पहिलंच घेतलेलं आहे. तर आणि ही बघा कवड्याची माळ. मग हे सगळं नाही का, म्हणजे असं नाही की हे तुमच्याकडं पाहिजेच, पण तुम्ही नाही का शक्यतो भेटलं जमलंच तर तुम्ही हे वस्तू आत्ता तुम्ही घ्या. तर ही कवड्याची माळ व श्रीयंत्र मी हे आमच्या केंद्रातून घेतलं आहे. तर आमच्या इथं स्वामींचं केंद्र आहे ना, तिथं अशा म्हणजे वस्तू आपल्याला बाहेर दुकानामध्ये म्हणजे असं म्हणजे बजेटमध्ये भेटत नाही, थोडंसं नाही का असं महाग मिळतील. आणि ज्या ज्या वस्तू नाही का आपण केंद्रामध्ये घेतो म्हणजे तिथं नाही का आपल्याला खरंच अशा चांगल्या वस्तू, म्हणजे काय काय गोष्टी नाही का आपल्याला स्वामींची मूर्ती म्हणा असल्या काय काय गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही शक्यतो केंद्रामधूनच घ्या. तुमच्या जवळपास केंद्र असेलच, कारण तिथं आपल्याला एकदम मस्त पंचधातूच्या असं नाही का मिळून जातील आणि चांगल्या व्यवस्थित वस्तू आणि बजेटमध्ये, म्हणजे पैसे नाही का थोडं कमी वगैरे होतात. तर कमी पैशामध्ये आपल्याला चांगल्या वस्तू भेटल्या जातात. तर अशा वस्तू तुम्ही नाही का पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये पण तुम्हाला मिळतील, पण तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही नक्की तिथं जाऊनच घ्या. कारण मीही सगळ्या वस्तू केंद्रामधूनच घेते. साधा अष्टगंधापासूनही मी केंद्रामधून घेते. तर मला खरंच खूप छान म्हणजे असं नाही का चांगल्या वस्तू आणि कमी पैशामध्ये भेटतात. तर अशा वस्तू नाही का आपण खरेदी करायची आहे. तर याचं काय महत्त्व आहे तर तुम्हाला जर माहितीच आहे, लक्ष्मी मातेला श्रीयंत्र अतिशय प्रिय आहे. आणि श्रीयंत्रावरती आपल्याला कमलगट्टेची माळ ठेवायची आहे. आणि लक्ष्मी मातेला कमळाचं फूल पण म्हणजे कमळाचं फूल जास्त प्रिय आहे. तर ते आपल्याला तर नाही का रोज कमळाचं फुलं आणून नाही का देवीला अर्पण करणं काही शक्य नसते, कुणाला शक्य नसते. तर आपण त्यासाठी ह्या 108 माझ्याकडे 108 कमळाच्या बियाची ही माळ आहे. तर कमलगट्ट्याची माळ म्हणतात त्याला. तर माझ्याकडे बघा 108 मण्याची आहे. तर तुम्ही नाही का याच्यापेक्षा कमी म्हणजे ह्याचे पण असते नाही का 11 मण्याचे पण असते, नंतर 51 मण्याचे पण असते, असे पण तुम्ही घेऊ शकता. तर ही माझ्याकडे बघा 108 मण्याची आहे. तर ह्याची नाही का तुम्ही रोज सेवा करू शकता. आपल्या नाही का ज्या ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो, लक्ष्मीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे, तर त्याच्या पुढं तुम्ही हे श्रीयंत्र नाही का ठेवायलाच पाहिजे. तर कारण लक्ष्मी मातेला ते प्रिय असतं. तर त्यासाठी हे श्रीयंत्र नाही का प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजेच. आणि ज्यांच्याकडं नसेल त्यांनी आत्ता तुम्ही हे खरेदी करू शकता. कारण आपल्याला ह्या 9 दिवसामध्ये कोणत्या कोणत्या देवीची आपल्या म्हणजे कुलस्वामिनीची सेवा करायची आहे. तर त्यासाठी आपण कोणती सेवा करायची आहे, तर आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणार आहोत. तर ते कुंकुमार्चन करताना आपल्याला श्रीयंत्र तर पाहिजेच. आणि आपल्या मूर्तीचा आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीचा नाही का मूर्ती असते, कुणाच्या घरी टाक असते, कुणाच्या घरी नाही का फोटो असते. तर तुम्ही कोणत्याही नाही का लक्ष्मीच्या फोटोलाही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि श्रीयंत्रालाही करू शकता. तर त्यासाठी आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे. तर आपल्याला देवीची सेवा करायची आहे. तर त्या सेवेसाठी आपल्या घरी श्रीयंत्र तर पाहिजे. तुम्ही फार मोठं घ्या असं काही नाही, म्हणजे फार मोठं घेऊ नका, छोटं नाही का असं छोटं घेतलं तरी चालेल, पण तुम्ही नाही का शक्यतो तुम्ही घ्याच हे. आणि ह्याच्याबरोबर आणि लक्ष्मी मातेला काय प्रिय असते तर कवडी असते ना आपली ती पांढरीवाली कवडी, तर ती पण अतिशय प्रिय असते. तर तुम्ही ह्या दिवसामध्ये नाही का 7 कवड्याही तुम्ही घ्या, त्याचीही तुम्ही सेवा करा. नाहीतर जमलंच तर तुम्हाला नाही का आपल्या केंद्रामध्ये तर अवेलेबलच असतात, तोरण असतं कवडीचं तोरण नाही का. मेन म्हणजे ते मुख्य दरवाज्यावरती लावलं ना तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षली जाते नाही का. आपण मेन दरवाजाला तर आपल्या लक्ष्मी घरामध्ये नाही का सातत्याने वास करत राहते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी नाही का हे तुम्ही दरवाज्यावरती पण कवडीचं तोरण लावू शकता. कारण कवडीची माळ पण बघा गळ्यामध्ये देवीची आहे. तर ह्यासाठी कवडीची माळ ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशी आहे. तर ह्यासाठी आपण नाही का ह्या वस्तू तुमच्या परिस्थितीनुसार नाही का तुम्हाला जमलं तर तोरण घ्या. आणि तोरण नसेल घ्यायचं
तर तुम्ही घरामध्ये नाही का 7 कवडी तुम्ही आणा आणि त्याची तुम्ही पूजा करा. 7 कवडी एक म्हणजे छोटीशी प्लेट वगैरे असेल तुमच्या घरामध्ये तर त्याच्यामध्ये ते 7 कवडी ठेवा व त्याची तुम्ही पूजा करा. आपण ह्या 9 दिवसामध्ये का ह्या सेवा करायच्या आहे तर आपण अशाही आपण लक्ष्मी मातेच्या देवीच्या वगैरे सेवा करतच असतोय. पण जे विशेष महत्त्व दिले नाही का आपल्या ह्या 9 दिवसामधलं विशेष महत्त्व दिले तर त्यासाठी आपण ह्या 9 दिवसामध्ये जेवढी सेवा कराल आपल्या घरामध्ये देवीचा वास म्हणजे राहणार आहे 9 दिवस. घरामध्ये आपल्या देवी राहणार आहे त्यामुळे आपण जेवढी पण नाही का आपल्या ह्यानं जेवढी सेवा तुम्ही कराल तर तेवढी आपली देवीपर्यंत पोहोचणार आहे. आणि आपल्या कोणत्याही देवामध्ये नाही का आपण देवीची तर सेवा करतो तर आपल्या कुलस्वामिनीचा वास होत असतो घरामध्ये. तर कुलस्वामीची सेवा केली तर आपल्या म्हणजे नाही का संसारामध्ये सुख शांती समाधान ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होत असतात. नाहीतर घरामध्ये सातत्याने किटकिट वगैरे असल्या गोष्टी होण्यास नाही का आपण जर आपल्या देवीची कुलस्वामीची सेवा नाही केली तर कुठंतरी देवीचा नाही का ही होत जातो. तर त्यासाठी आपण देवीची सेवा करायची आहे. तर आपण असं रोजच सेवा तर करतो पण ह्या 9 दिवसामध्ये विशेष महत्त्व दिलं आहे देवीचं नाही का. नवरात्री कशासाठी म्हटलं गेलं की नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीचा वास होतो, आपण घटस्थापना वगैरे करतो. तर हा 9 दिवस एकदम चैतन्य उत्साहाचाच असतो आपल्यासाठी. तर एकदम नाही का उत्साहाचे दिवस असतात. तर आपल्या घरामध्ये नाही का ज्या सुवासिनी आहेत त्यांच्यासाठी किंवा आपल्यासाठी खूप असा प्रसन्न दिवस असतो. आपण उपवास करणार नवरात्री करणार कोण नाही करणार तुम्ही नाही केली तरी चालेल. पण ज्या सेवा आहेत आपण घटस्थापना करतो त्याच्यानंतर आपण जी सेवा करणार आहोत म्हणजे 9 दिवसामध्ये कलशस्थापना म्हणा नंतर अखंड दिवेची सेवा म्हणा नंतर ना कुंकुमार्चन म्हणा किंवा आता ही नाही का श्रीयंत्र किंवा कवडीची वगैरे हे जे सेवा करणार आहोत हे अतिशय लक्ष्मी मातेला प्रिय असते. आणि ह्या देवीला आपले प्रिय जे देवीला आपले प्रिय आहे ते तुम्ही केलं तर नाही का आपल्या घरामध्ये देवी सातत्याने वास करणार आहे. तर ह्यासाठी आपण ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. तर ह्या सगळ्या सेवा आपण तुम्ही जास्त बजेटमध्ये नाही तर तुम्ही जास्त नाही का मोठी श्रीयंत्र तुम्ही जास्त मोठं घेतलं जास्त पैसे लागतील तुम्ही छोटं घ्या. असं काही नाही आहे की मोठंच घेतलं पाहिजे किंवा तुम्ही त्याची सेवा केली पाहिजे. फक्त आपल्या मनामध्ये नाही का त्या गोष्टीविषयी भाव पाहिजे की बाबा मला आता पूजा करायची किंवा मला आता केलं पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच सुख आणि समाधान असतं. तर ह्या गोष्टी आपण तेव्हा करायच्या आहेत. तर आपण ते छोटं श्रीयंत्र आणा तुम्ही नंतर कवडीची माळ नाही का माळ नाही जमली तर तुम्ही ते तोरण नाही जमलं तर छोटीशी नाही का 7 कवड्या आणा तुम्ही आणि अशा प्रकारे ही सेवा आपण करा. आणि नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट